नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, BA भाग 2मधील सत्र क्रमांक 4चा आपण सहकार हा विषय शिकत आहोत. कालच्या व्याख्यानामध्ये आपण राष्ट्रीय सहकारी खरेदी विक्री संघ या अनुषंगाने राष्ट्रीय सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना आणि प्रमुख उद्देश पाहिलेले आहेत. आज आपण राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघाची सभासदत्व, भागभांडवल, व्यवस्थापन आणि प्रगती या मुद्द्याच्या आधारे चर्चा करणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेत प्रामुख्याने सहकाराला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. सहकार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि प्रामुख्याने शेती क्षेत्राचा कणा मानला जातो. कारण का की शेती क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पतपुरवठ्याचं काम हे सहकारी पतपुरवठा संस्थांच्या मार्फत प्रभावीपणे केलं जातं आणि ग्रामीण विकासामध्ये सहकाराची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे राष्ट्रीय सहकारी खरेदी विक्री संघ हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती शेतमाल जो आहे त्या शेतमालाची आयात आणि निर्यात करण्याचं काम प्रामुख्याने करत असतो. त्याचबरोबर सर्व राज्यांच्या राज्य सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यामध्ये समन्वय ठेवण्याचं आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. राष्ट्रीय शेती खरेदी विक्री महासंघाची स्थापना ही ऑक्टोबर 1958मध्ये झाली. राज्यातील सर्व राज्याचे आणि देशातील सहकारी चळवळीचे नेतृत्व आणि हा राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री संघ करत असल्याचे दिसून येते. काल आपण जे पाहिलं त्या उद्दिष्टामध्ये प्रमुख जे उद्दिष्ट होते ते म्हणजे राज्यस्तरावरती काम करणाऱ्या सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या कार्यात एकसूत्रीपणा करणे आणि त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम हा राष्ट्रीय शेतकरी सहकारी खरेदी विक्री महासंघ करत असतो. त्याचबरोबर सभासद संस्थांना खते, बी-बियाणे आणि रासायनिक द्रव्ये यांचा सुलभ पुरवठा करण्याचं काम देखील राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री संघ करत असण्याचं आपणास दिसून येते. राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री संघाचे जे सभासदत्व आहे ते सभासदत्वाच्या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत. नाफेड ही संस्था राष्ट्रीय स्तरावरती कार्य करीत असते. देशातील सर्व राज्य सहकारी खरेदी विक्री संस्था या नाफेडच्या सभासद असतात. 1976-77 पासून नाफेडने इतर संस्थांनासुद्धा सभासदत्व देण्याचे धोरण स्वीकारले. सामान्यपणे सहकाराबाबत पुढारलेल्या राज्यातील सहकारी संस्थांची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपये इतके असेल तर अशा संस्थांना नाफेडचे सभासदत्व मिळू शकते. सहकाराबाबत मागे असलेल्या किंवा पिछाडीवरती असलेल्या राज्यातील सहकारी संस्थांसाठी ही मर्यादा थोडीशी कमी करून ती 10 लाख रुपयापर्यंत केलेली आहे. याशिवाय ज्या काही विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत त्याचबरोबर ज्या सहकारी प्रक्रिया संस्था आहेत त्यांना देखील सभासद करून घेतलेलं आहे. म्हणजे सभासदत्व हे सहकारी खरेदी विक्री संघापुरतं मर्यादित नाही तर त्याच्यामध्ये प्रक्रिया संस्था किंवा इतर ज्या सहकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा सहकारी तत्वावरती काम करणाऱ्या विविध संस्था आहेत त्या संस्थांना देखील सभासदत्व देण्याचं काम सहकारी खरेदी विक्री संघ करत असतो. त्यानंतर भागभांडवल. राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री संघाचे जे काय भागभांडवल आहे ते भागभांडवल देशातील सर्व राज्य पातळीवरती सहकारी खरेदी विक्री संस्थांमार्फत नाफेडच्या भागभांडवलाची खरेदी केली जाते. राज्य पातळीवरती काम करणाऱ्या ज्या काही सहकारी खरेदी विक्री संस्था आहेत त्या संस्था
या नाफेडचं भाग भांडवल खरेदी करत असतात. तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ व राज्य सरकारने नाफेडच्या भाग भांडवलाची खरेदी केली आहे. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आदींनी या संस्थेला भांडवल पुरवले आहे. या संस्थेकडे 1977-78मध्ये 61.20 लाख रुपयाचे भाग भांडवल होते. त्यापैकी 40 लाख रुपयाचे भाग भांडवल एकट्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे होते. सन 2009-10पर्यंत या संस्थेचे भाग भांडवल 12.29 कोटी रुपयापर्यंत वाढलेले होते. व्यवस्थापन. देशातील सर्व राज्य कृषी सहकारी खरेदी विक्री संस्था, सहकारी प्रक्रिया संस्था, त्याचबरोबर प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था या नाफेडच्या सभासद असतात. याशिवाय विविध बँका, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ इत्यादींनी भांडवल पुरवलेले असते. या सर्व सभासद संस्थांच्या सर्वसाधारण सभेत संस्थेचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. तसेच या सर्व सभासदांमधून संचालक मंडळ निवडून दिले जाते. त्याचबरोबर प्रत्येक राज्यातील एक प्रतिनिधी, संस्था व सर्वसाधारण सभेने निवडून दिलेले प्रत्येक केंद्रशासित प्रदेशातील एक संचालक या संचालक मंडळात असतात. याशिवाय केंद्र सरकारचे 3 प्रतिनिधी तर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे 2 प्रतिनिधी या संचालक मंडळात असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा प्रत्येकी 1 प्रतिनिधी या मंडळामध्ये असतो. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, राज्य व्यापार महामंडळ आणि कृषक समाज या संस्थांचेही प्रत्येकी 1 प्रतिनिधी या व्यवस्थापन मंडळामध्ये असतात. या सर्व संचालक मंडळामधून कार्यकारी समिती, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणतो, ती एक्झिक्युटिव्ह कमिटी स्थापन केली जाते. तसेच शीतगृहे, फळे व भाजीपाला खरेदी विक्री प्रक्रिया इत्यादीबाबतचे व्यवहार पाहण्यासाठी व्यापार समित्या व उपसमित्यांची नियुक्ती केली जाते. नाफेडने प्रादेशिक समस्या सोडवण्यासाठी 4 विभागीय समित्यांचे गठन देखील केलेले आहे. नंतर नाफेडची प्रगती. नाफेड ही कृषी सहकारी खरेदी विक्री संस्थांची राष्ट्रीय पातळीवरील शिखर संस्था आहे. ही संस्था कृषी मालाची आयात निर्यात, खरेदी विक्री प्रक्रिया, वितरण इत्यादींशी निगडीत व्यवहार पाहते. ही संस्था कांदे, बटाटे, मसाले, केळी, भाजीपाला, मिरची, हळद आदींची निर्यात करते. नाफेडने 50पेक्षा अधिक देशांशी असा व्यापार केलेला आहे. हा व्यापार मार्च 2009मध्ये जवळपास या संस्थेला 83.90 कोटी रुपयाचा नफा झालेला होता. कृषी मालाच्या खरेदी विक्री व्यवहारात नाफेडने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे दिसून येते. या संस्थेने अंतर्गत व्यापाराबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापाराकडेही लक्ष पुरवलेले आहे. ही संस्था जीवनावश्यक वस्तूंच्या अतिरिक्त साठा असलेल्या भागातून त्या वस्तू टंचाई असलेल्या भागात पाठवून देते. यामुळे ग्राहकांना विविध वस्तूंचा पुरवठा सुलभपणे करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्याचबरोबर खरेदी केलेला शेतमाल आणि टंचाई असलेला किंवा कमी पुरवठा असलेल्या प्रदेशाकडे पाठवला जातो, जेणेकरून या सहकारी खरेदी विक्री संस्था या समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. नाफेडच्या पुढाकारामुळे राज्यामध्ये होणाऱ्या व्यापारांचं प्रमाण देखील वाढलेले आहे. त्याचबरोबर 1995मध्ये नाफेडमार्फत राज्यांतर्गत जो व्यापार झाला तो 120 कोटी रुपयापर्यंत झालेला होता.
वस्तूच्या किमतीमध्ये स्थैर्य निर्माण करण्याचं काम देखील सर्वसाधारणपणे या समतोल साधण्यामध्ये असतं. म्हणून कृषी मालाच्या खरेदी विक्रीमध्ये नाफेडने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावल्याचे आपणास दिसून येते. या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.